नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मानवी विकासाच्या दृष्टीने शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व माणसाच्या विकासात, माणसाच्या एकूणच सगळ्या उत्क्रांतीत शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते करिअर घडवण्याच्या दृष्टीने असो किंवा स्वतःचा विकास करण्याच्या दृष्टीने असो किंवा कुठलाही व्यवसाय करण्याच्या दृष्टीने असू द्या, पण शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं असं म्हणतोय, त्यावेळी बऱ्याच वेळा असं होतं की चांगल्या संस्था असतात, चांगल्या शैक्षणिक संस्था असतात, चांगले शिक्षक असतात, पण बऱ्याच वेळा असं घडतंय की एखादा विद्यार्थी जर कमी असेल, त्याची ग्रास्पिंग पॉवर जर कमी असेल, तर त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने काय करावं हा एक मोठा प्रश्न असतो. आणि अशा वेळी एज्युकेशन ॲडवायझर किंवा माइंड ट्रेनर अशा एखाद्या व्यक्तीची गरज असते. आणि अशी व्यक्ती जर लाभली तर त्या विद्यार्थ्याचं आयुष्य सोन्यासारखं उजळून निघतं. गोव्यातलं असंच एक व्यक्तिमत्व, ज्यांनी गोव्यात, महाराष्ट्रात एवढंच नव्हे तर विदेशापर्यंत आपली ख्याती पोचवलेली आहे, असं एक व्यक्तिमत्व, गोव्याचे सुपुत्र जे आमच्यासोबत आज आहेत, ते म्हणजे सदाशिव पांचाळ. आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करतोय. पांचाळ, नमस्कार. 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 ज्यावेळी आपण शिक्षण म्हणतोय किंवा ज्यावेळी आपण माइंड ट्रेनर म्हणतोय, तर माइंड ट्रेनर हा नेमका प्रकार काय? कसं आहे, सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यात ज्या घडतात त्या माणसाच्या विचारांवर घडतात. जसा विचार तसं माणसाचं आयुष्य. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, विचार बदला जग बदलेल. आता विचार कुठून येतात तर मनातून येतात. तर त्यांच्या विचारांना एक त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांच्या विचारांची जडणघडण करणे म्हणजे माइंड ट्रेनिंग. कळलं का? विचारांची त्यांच्यात अशा पद्धतीने जडणघडण करणे की ते आयुष्यात पुढे जाऊन यशस्वी होतील, याच्यासाठी त्यांना मानसिकरित्या सक्षम बनवणे, माइंड ट्रेनिंग. हां, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला त्या पद्धतीने उभा करणे, त्याचा मेंदू विकसित करणे, ग्रास्पिंग पॉवर वाढवणे. येस, हा प्रकार म्हणजे नेमका माइंड ट्रेनिंग. हो. आता मला एक सांगा, आपण खरं म्हणजे आपली पार्श्वभूमी शिक्षकाची आहे किंवा अशातला कुठलाही भाग नाही, पण तरीसुद्धा ह्या क्षेत्रात आपण मागची 20 वर्षे आपण हे काम करता आणि ते चांगल्या यशस्वी पद्धतीने काम करताय. हा नेमका जो दुवा तुम्ही साधला या क्षेत्रात येण्याचा, तो कसा काय? तुम्ही माझ्यासाठी नवे नाही आहात. आम्ही एकत्र पत्रकारितेत काम केलेलं आहे. पत्रकारितेत काम करतानाच गोव्यातल्या एका वर्तमानपत्रातल्या जाहिरातीमध्ये मी मुरली कृष्णांची जाहिरात पाहिली आणि सहज म्हणून त्यांच्या मी कार्यक्रमाला गेलो. पण तिथे जाऊन मात्र त्यांनी जे काही दाखवलं ते माझ्या डोक्यात एक वीज चमकावी तसा एक विचार चमकून गेला आणि त्याचा परिणाम म्हणून मी आज इथपर्यंत आलो. वास्तविक माझं जवळजवळ 15 वर्षांपेक्षा जास्त काळ हा पत्रकारितेत गेलेला आहे आणि त्या 15 वर्षाच्या कारकिर्दीनंतर एखादं फील्ड बदलणं हे माझ्यासाठी तशी सोपी गोष्ट नव्हती. परंतु एकदम स्विच ओव्हर करणं तसं एवढं सोपं नसतं. नाही, पण आणि पुढे काय होईल याची पण गॅरंटी नव्हती. पण त्यातनं एक मात्र विश्वास होता की हे काम जर आपण केलं तर आपल्याला एक मानसिक समाधान मात्र मिळेल, हे मात्र माझ्या डोक्यात नक्की होतं. आणि म्हणून त्यांचा कार्यक्रम बघितल्यानंतर मी पत्रकारितेतला राजीनामा देऊन या फील्डमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढलं, पण तेव्हाचा माझा निर्णय आज योग्य आहे, म्हणजे तेव्हाचा निर्णय योग्य होता हे आज मी अगदी सिद्ध केलेला आहे. ॲक्च्युली तुमच्याच बाबतीत हा निर्णय योग्य होता असं नाही, तर समाजाच्या दृष्टीनं, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनंही तुमचा निर्णय योग्य होता. अगदी अगदी, कधीही. आता मला एक सांगा, आता ज्यावेळी तुम्ही ते जाहिरात वाचली त्याच्यानंतर तुम्ही त्या कार्यक्रमाला गेला, पण त्याच्यानंतर पुढे जाऊन अशा काही चांगल्या लोकांचं मार्गदर्शन वगैरे घेतलं का तुम्ही ह्या क्षेत्रातल्या? आता मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी ह्यातला एक्सपर्ट नव्हतो.
म्हणजे तेवढी तयारी नव्हती. त्याच्यासाठी मी 1 वर्षाचा कालावधी घेतला ते सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी. त्याच्यातलं वाचन, त्याच्यातलं इंटरनेटवरलं मटेरियल, त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी. तुम्हाला मी जो बायोडाटा तुम्ही मला पाठवायला सांगितला त्या बायोडाटामध्ये तुम्ही अनेक नावं वाचली असतील आणि त्या क्षेत्रातले एक एक दिग्गज माणसं आहेत. खरंच त्या माणसांमुळे मी आज इथे उभा आहे. त्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेत मी आजवर अजून सुद्धा मार्गदर्शन सुरू आहे. आजही तुम्ही मार्गदर्शन घेता? अगदी अगदी अगदी. म्हणजे कोल्हापूरला विठ्ठल कोतेकर हे जे गृहस्थ आहेत हे माइंड ट्रेनिंगचं काम करतात. आज कोल्हापूरमध्ये दर महिन्याला त्यांचा एक मोठा कार्यक्रम असतो. अगदीच नाही म्हटलं तरी 200-200 लोक एका सेशनला त्यांच्या बसतात. ह्या माणसाकडे गेली जवळजवळ 10 वर्ष माझं सातत्यानं मार्गदर्शन सुरू आहे. आणि तुम्ही सातत्यानं जाताय त्यांच्या? जातोय. आज तुमचं कार्यक्षेत्र जे आहे ते केवळ गोव्यापुरतं मर्यादित नाही. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाही हे बघा महाराष्ट्र तर जवळजवळ सगळा कव्हर झालेला आहे. गोव्यामध्ये अगदीच नाही म्हटलं तरी 200 कार्यक्रम मी आतापर्यंत केलेले आहे. गोव्यातल्या काही राजकीय मंडळींनी पण खूप त्याला सपोर्ट केलेला आहे. गोव्यामधल्या सगळ्या 11 तालुक्यांमधून अगदीच नाही तर एक 2-4 तरी कार्यक्रम त्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगेचे आमदार प्रसाद गावकर, डिचोलीचे आमदार नरेश सावळ त्यावाडीचे, हो माजी आमदार आता माजी, त्यांनी पण कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आत्ताचे हिमाचलचे राज्यपाल, गोवा विधानसभेचे सभापती होते, वनमंत्री होते, राजेंद्र आर्लेकर यांनी माझ्या कार्यक्रमाला त्यावेळेला खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या सगळ्या बाबतीत त्यांच्यामुळे कार्यक्रम माझा पुढे जाऊ शकला असं म्हणायला मला मागे वळून बघावं लागणार. म्हणजे आर्लेकरांचं योगदान आपल्या या कार्यक्रमामध्ये अगदी अगदी अगदी. येस. आता त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी आपण ट्रेनिंग म्हणतोय किंवा एखाद्या मुलाला समजा तो कमी आहे तर त्याची ओळखायची हे कशी आहे? त्याला कसं ओळखायचं की हा मुलगा कमी आहे? बघा कसं आहे, जेव्हा मूल शाळेत जातो तुम्ही एक साधारण प्रत्येक गोष्टीची एक स्टेज ठरलेली असते. मूल जेव्हा एक जन्माला येतं ना तेव्हा ते साधारण 3 महिन्यांनी उपडी पडतं बघा. 6 महिन्यांनी ते बसायला लागतं, 9 महिन्यांनी ते उभं राहायचा प्रयत्न करतो, 1 वर्षाने ते चालायचा प्रयत्न करतो. मग ह्या टायमिंग ठरलेला आहे साधारण. ही प्रोसेस प्रक्रिया ठरली? हो, ही प्रोसेस ठरलेली आहे. मग समजा एक मूल 6 महिने झालं तरी उपडी पडलं नाही तर आपण त्याला काय म्हणतो? कुठेतरी काहीतरी गरज आहे, गडबड आहे. हां, तसं विद्यार्थ्याला सुद्धा अमुक एका इयत्तेत गेल्यावर अमुक गोष्टी आल्या पाहिजेत. बरोबर, त्याला अमुक एका इयत्तेनंतर हे जमलेच पाहिजे. आत्ता काय झालं, मध्यंतरी सरकारने 8वी पास हे जे निर्णय घेतला या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालं असं माझं आज मत आहे. कारण मी गेली 20 वर्ष काम करतोय. मी गोवा सोडा मुंबई, पुणे, अख्खा महाराष्ट्र कव्हर केला आहे. आणि त्याच्यानंतर अगदी विदेशात दुबई, अबुधाबी, कतार, मलेशिया इथून लोक माझ्या कार्यक्रमाला, ऑस्ट्रेलियावरून लोक कार्यक्रमाला येतात, उपस्थितीला होतात. हो हो हो. मग इथून एवढा माझा जो पोच आहे आपली, या पोचमध्ये आपण अनेक विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर त्यांना काही 4-5 प्रश्न 10 प्रश्न विचारले त्याच्या इयत्तेप्रमाणे, तर ते सगळं कळून येतं की त्या विद्यार्थ्याची अवस्था काय, या अवस्थेला, या मुलाला कशाची गरज आहे हे आपल्याला समजतं आणि त्याप्रमाणे त्याला गाईड केलं. आता अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर आपण 30पर्यंत पाढे शिकतो. 4थीपर्यंत आपल्याला पाढे शिकवतात, पण 5वीत ते त्याला यायला पाहिजेत. 4थीपर्यंत 30पर्यंत सगळ्या मुलांना पाढे येतात, 5वीत येत नाहीत. 6वीत गेला तर त्याची संख्या अजून कमी होते, 7वीत गेले की अजून कमी होते, 8वीत 10वीतल्या मुलाला 16, 17, 18, 19चा पाढा अभावानेच येतो. कळलं का? मग त्याला गरज कशाची आहे तर त्याचा गणिताचा प्रॉब्लेम आहे. मग त्याला आधी बेसिक पाढे आले पाहिजे. काय मग आम्ही एका तासाच्या एका सेशनमध्ये ज्या मुलाला 10 मिनिटांपूर्वी 30पर्यंत कोणताही पाढा येत नव्हता तो मुलगा एका तासामध्ये
99 पर्यंतचा पाढा अगदी 30 सेकंदात तयार करू शकतो. आणि असे अनेक प्रयोगही तुम्ही केलेले आहेत. हो हो, हेच प्रयोग आहेत की जे मुलांना जमत नाही. माझं काम जे आहे ते मुलांना ओव्हरऑल त्यांची जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये सगळ्यात मला हे जमत नाही, मुलांना जे कठीण वाटतं त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रत्यक्षात किती सोप्या आहेत आणि त्या एकदा जमल्या की मग त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल असतो ना त्या कॉन्फिडन्सच्या जीवावर तो जगात कुठेही उडी मारू शकतो अशा पद्धतीचा विश्वास त्याला देणं, म्हणजे आत्मविश्वास बळकट केला जातो. यस, अगदी अगदी. आता त्याच्यापुढे मला एक सांगा, आतापर्यंत साधारणपणे किती विद्यार्थी तुमच्या कार्यक्रमातून म्हणजे मार्गदर्शनाखालून गेलेले आहे आणि अशा किती संस्था साधारणपणे हे झालेल्या आहेत? तसं एक्झॅक्टली नंबर सांगता नाही येणार, पण तरीसुद्धा सुरुवात केली तिथून अगदी कमीत कमी 30, 40, 50 विद्यार्थी एका बॅचला असायचेच. हां, आणि मॅक्झिमम अगदी पुण्यात आम्ही शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 1000 मुलांसाठी एक कार्यक्रम केला. 1000 मुलांसाठी? 1000 मुलांसाठी, 10वीचे विद्यार्थी, सगळे 10वीचे विद्यार्थी. आणि असं जर काउंट केलं तर त्याची संख्या लाखोंमध्ये जाऊ शकते की, कारण 20 वर्ष झाली आज ह्या गोष्टीला. आणि 20 वर्षात अगदीच नाही म्हटलं तरी 52 आठवड्यात 40-50 कार्यक्रम सहज व्हायचे. दर आठवड्याला एक ॲव्हरेज असा जर कार्यक्रम पकडला तर आठवड्याला 40-50 कार्यक्रम ॲव्हरेज होतातच. म्हणजे आतापर्यंत तसं नाही बघितलं तर एक लाखो विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनाखालून गेलेले आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. आता त्याच्या पुढे जाऊन एखादा अशाही काही गोष्टी घडतात की एखादा पालक त्रस्त असतो की आपला मुलगा शिकत नाही काय, पण तुमच्याकडे आल्याच्या नंतर तो मुलगा जर चांगल्या पद्धतीचे मार्क मिळवायला लागला, अप टू मार्क पोचला, तर त्यावेळी पालक जे असतात ते पालकांची हे तुमच्या बाबतीत कशी असते? सांगतो. अशी एक घटना आहे, एक कशाला अशा अनेक घटना आहेत, पण ही त्यातली एक चांगली गोष्ट आहे. मी आमच्या कणकवली तालुक्यातील एका शाळेमध्ये गेलो होतो आणि त्या शाळेत गेल्यानंतर आम्ही हेडमास्टरांना भेटलो आणि म्हटलं असं असा एक कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो आहे, फक्त आमची अट एक आहे की तिथे पालकांना बोलवा. पण त्या ठिकाणी झालं असं की हेडमास्टरनी रेग्युलर जसं आपण एक निवेदन देतो तसं सगळ्यांना निवेदन दिलं, पण सिरियसली कोणी घेतलं नाही. आणि त्या कार्यक्रमाला आम्ही आमचा तयारी करून गेलो आणि तिथे गेल्यानंतर आमच्याला एक लक्षात आलं की पालकांसाठी करावयाच्या कार्यक्रमाला फक्त एकच पालक उपस्थित होता. एकच पालक उपस्थित. ते सगळं कार्यक्रम त्या पालकाने बघितला. कुठून आला? तर अमुक ठिकाणून. हां, उडाला तो माणूस आणि दुसऱ्या दिवशी 8:30 वाजता माझ्या घरी आला. मला म्हणाला माझा मुलगा यंदा 10वीला आहे आणि अभ्यासाची परिस्थिती एवढी ह्याची नाही आहे, पास होईल की नाही याची शंका आहे. म्हटलं ठीक आहे या. आपण म्हटलं 1-2 दिवस लागतील. ठीक आहे म्हणाले. शनिवार आणि रविवार 2 दिवस आम्ही ठरवले आणि 2 दिवसात फक्त त्यांनी एक वाक्य वापरलं की तुम्ही मागाल तेवढे पैसे मी देतो, पण काल तुम्ही जे प्रयोग दाखवले ते सगळे प्रयोग माझ्या मुलाला जमले पाहिजेत. असं होत नाही म्हटलं साहेब, पैसे दिले म्हणून होत नाही. मी जे शिकवणार त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर या गोष्टी अगदी सहज होतील. विषय पैशांचा नाही आहे, तरी पण शेवटी पैसे घेणाऱ्यांना पैसे द्यायलाच लागतील. ठीक आहे म्हटलं, झालं, बोलून झालं. आणि आम्ही त्यांना एक फी स्ट्रक्चर सांगितलं आणि त्याला फक्त प्रॅक्टिस ती जबाबदारी माझ्यावर सोडा असं त्या वडिलांनी मला सांगितलं. आणि त्या वडिलांनी काय केलं, त्या मुलाची खरोखरच अगदी प्रामाणिकपणे जशी सांगितली होती त्याच्यापेक्षा काळजी घेऊन प्रॅक्टिस केली. 8 दिवसांची, फक्त 8 दिवसांची. आणि पुन्हा रविवारी मी त्यांना भेटायला बोलावलं तर त्यांनी आम्ही दाखवलेले सगळे प्रयोग त्या मुलाने करून दाखवले, ते फक्त 8 दिवसामध्ये. म्हणजे 8 दिवसात एखादा एक विद्यार्थी 8 दिवसात तयार होऊ शकतो. यस, त्याने जर आम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर मात्र या गोष्टी सहज शक्य आहेत. कळलं? नाही केलं तर नाही होणार, पण केल्याने होत आहे रे, आधी केले पाहिजे. हा जो नियम आहे हा जर पाळला तर आपल्या आयुष्यात काहीही शक्य आहे.
आता एक गोष्ट आहे, आणि तो विद्यार्थी 10वीला 72% पास झाला. 72% पास झाला. यस. म्हणजे जे केलं तुम्ही त्याला एक फळ लाभलं. हो हो हो. आता कसं आहे, दुबई, कतार, अबुधाबी या बाहेरच्या याच्यातले जे लोक येतात, मग त्यांच्याकडे संवाद साधण्याचं मग कशा पद्धतीने होतं? कसं आहे, ती तिकडची लोक नाही आहेत. म्हणजे अरब माझ्या क्लासला येणार नाही. ते मूळ इंडियन. ते मूळ इंडियन आहेत आणि स्पेशली मराठी आहेत. कळलं ना, मराठी आहेत. आणि मराठी लोकांनी, तिथल्या मराठी लोकांनी, म्हणजे काय झालं, इथे तुम्ही एक कार्यक्रम अटेंड केला, तुमच्या मुलामध्ये फरक पडला, तुम्ही तुमचे नातेवाईक जे दुबईला आहेत त्यांना सांगितलं, त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं, अशी अगदीच नाही म्हटलं तरी जवळजवळ 100च्या आसपास विदेशी लोकांनी माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती आतापर्यंत लावलेली आहे. म्हणजे आम्हाला असं म्हणायला हरकत नाही की कदाचित येत्या भविष्य काळात दुबई, कतार किंवा या ठिकाणी आपला कार्यक्रम होऊ शकतो. होऊ शकतो अगदी तसं. म्हणजे आपण मागू तरी परमेश्वराकडे की हे सगळं जगभर गेलं पाहिजे. नाही, शिक्षण हे असं म्हणजे नोबल प्रोफेशन अगदी तसं बघितलं तर. हो. आणि त्या ह्याच्यातनं कसं आहे, सरस्वती जर तुमच्यावर फिदा झाली आणि सरस्वतीचा कृपा आशीर्वाद असला तर तुम्ही कुठल्या कुठे पोहोचू शकता, एवढं नक्की. त्याच्या पुढे जाऊन आता साधारणपणे 1650 कार्यक्रम केलेले आहेत आपण. त्याचबरोबर 600 पेक्षा जास्त ऑनलाईनचे हे केलेले आहे आपण. पण हे 1600चा ज्यावेळी टप्पा गाठताय तुम्ही, ही एवढी साधी गोष्ट नाही आणि त्याच्यासाठी कष्ट पण भरपूर लागतंय. पण मला एक सांगा, हा ज्यावेळी संच तुम्ही तयार करा त्यावेळी विद्यालय किंवा विद्यालयांचे जो हे आहे मॅनेजमेंट आहे त्यांचा सहभाग कसा असतो, त्यांचं सहकार्य कसं लागतं? काही शाळा आजही आहेत की ज्या दरवर्षी बोलावतात. दरवर्षी? हो, दरवर्षी 10वीची जी बॅच असते ती वर्ष सुरू होण्यापूर्वी त्या मुलांना ते मिळालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. आणि काही मॅनेजमेंट कसं असतं, आता शिक्षणात हे या व्यासपीठावर बोलावं की नाही हा मुद्दा आहे, पण तरीसुद्धा काही संस्था ह्या मुलांना शिकवण्यासाठी नाही आहेत. त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून शाळेच्या व्यवसायामध्ये हल्लीच्या काळात हा एक मोठा भाग झाला. त्याच्यामुळे मुलांचं खूप मोठं नुकसान होत आहे. म्हणजे मुलं शिकली काय आणि नाही शिकली काय, आमचा बिझनेस झाला ना इथपर्यंत काही संस्था आज म्हणजे व्यावसायिकीकरण हो 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 असं म्हणतात. त्याच्यामुळे ज्या संस्थांना खरंच वाटतं, ज्या संस्थेच्या चेअरमॅनला खरं वाटतं, ज्या शिक्षकांना वाटतं की माझा विद्यार्थी घडला पाहिजे, 25, 30, 40 वर्षांपूर्वी एखाद्या विद्यार्थ्याला काही येत नसेल तर चापटी मारून ते करवून घ्यायचं आणि पालक सांगायचे की मागे पुढे बघू नका, 2 ठेवून द्या, ह्या पद्धतीचा व्यवहार असायचा. आज कसं आहे, आज मुलाला हात लावला तर कोर्टात जाणारे पालक आहेत. आणि एकंदर ही जी परिस्थिती आहे ह्याच्यामुळे शिक्षकांचं देण्याचं जे हे आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे. धाडस आता शिक्षक करत नाही, करूच शकत नाहीत, कारण उद्या काही उलटलं तर परत उलटा बुमरँग होणार. मग त्याच्यामुळे याच्यामुळे नुकसान विद्यार्थ्याचं होतं. आता बघितलं तर तुमचे म्हणजे कार्यक्षेत्राची व्याप्ती जी आहे ती बरीच वाढलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रातले मला वाटतं बऱ्याच भागात तुम्ही फिरलेला आहात, बरेच कार्यक्रम तुम्ही केलेले आहात. खूप म्हणजे हा जो आवाका तुमचा खूप मोठा आहे. आणि आज एक शिक्षक, माइंड ट्रेनर किंवा मार्गदर्शक म्हणून तुम्ही तुमची जी ख्याती आहे ती खूप मोठी आहे. आणि आज तुम्ही हुकमाच्या ऐक्य अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय. पण मला एक सांगा, असंही हे झालं की तुमच्या शिक्षण काळात तुम्ही ज्यावेळी शाळेत जात त्यावेळी असं ऐकलं की तुम्ही एका वर्गात एकदा नापास झाला किंवा 2दा नापास झाला असाही भाग होता. पण हा भाग असतानाही तुम्ही एवढा मोठा टप्पा गाठला, मग हा कसा काय हे झाला? सर, सांगायचं म्हणजे आज जेव्हा मी लोकांना सांगतोय की तुम्ही जिंकलंच पाहिजे, माझा कार्यक्रम आहे, एका कार्यक्रमाचं टायटल आहे होय आता जिंकायचंच. आणि हे सांगताना लोकांना जर मी काहीतरी देणार आहे तर ते आधी मी इम्प्लिमेंट केलं पाहिजे, ते स्वतःला यायला हवं. हा विचार माझ्या डोक्यात अगदी लहानपणापासून माझ्या डोक्यात आहे. दुर्दैव असं की 7वीत असताना मी एकाच वर्गात 2 शाळांमध्ये 2 वेळा नापास झालो होतो. आणि त्या शाळेनं रिमार्क मारून मला शाळेतून काढलं होतं, घरी पाठवलं. हो हो, अक्षरशः घरी पाठवलं. आणि ती लिव्हिंग सर्टिफिकेट बघितल्यावर
नापास झालेल्या मुलांना ॲडमिशन देण्यासाठी आम्ही शाळा खोललेल्या नाहीत असं म्हणत हेडमास्टरांनी जसं एखाद्या कुत्र्याला हाकलवतात प्रत्येक ठिकाणावरून हाकलवलं गेलं होतं. पण मी त्यातनं मग त्या काळात मी शाळा सोडली होती आणि दिवसाला 10 रुपये पगार आणि 50 किलोच्या सिमेंटच्या पिशव्या उचलण्याचं अक्षरशः हमालीचं काम मी त्यावेळी केलेलं आहे. 4 मजल्याच्या बिल्डिंग्स बनत होत्या. जिथे सिमेंटची गरज आहे तिथे सिमेंट पोचवणं हे दिवसभराचं माझं काम होतं आणि त्यामध्ये मी 10 रुपये घेत होतो. पण मी आज माझी परिस्थिती अशी उभी केली की ज्या शाळांनी एक वेळ मला हाकलवलं होतं त्या शाळांनी सत्कार करत सन्मानाने त्या शाळांमध्ये कार्यक्रम केले. असंही म्हटलं जातं की जगातली सगळी माणसं जी अपयशी ठरली, ज्यांचं शिक्षणात अपयशी ठरली अगोदर, त्यांनी जगात कुठली ना कुठली क्रांती घडवली. हा आणि अशी हजारो उदाहरणं आहेत, एक आणि दोन नव्हे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्राध्यापक डॉक्टर अरुण शेवते यांचं पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट. या नापास मुलांच्या गोष्टीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन, आपले कालनिर्णयवाले नारळीकर अशी अनेक उदाहरणं त्या पुस्तकात आहेत, ज्यांनी अकॅडमिक करिअरमध्ये अपयश मिळालं होतं त्यांना, पण आज त्यांची नावं जागतिक कीर्तीवर आहेत. त्या जगाचे गुरु आहेत. हो, अगदी. आणि आज आम्ही हेही सांगू इच्छितो की आज जे पांचाळ आमच्या सोबत आहेत, जे 2 वेळा नापास झाले पण शिक्षणात त्यांनी क्रांती घडवली आणि शिक्षणातली आजची त्यांची प्रगती, आजचं त्यांचं मार्गदर्शन आणि लाखो विद्यार्थ्यांना यशस्वी बनवण्याची जी गुरुकिल्ली त्यांनी केली, त्याबद्दल आम्ही त्यांना अभिनंदन करतो. धन्यवाद आणि सॅल्यूट करतोय. धन्यवाद. आता याच्या पुढे जात असताना मला एक सांगा, आता शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहे, वेगवेगळ्या पद्धती येत आहे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी हाही एक भाग आहे त्याच्यातला. पण मगाशी तुम्ही जे बोललात की 8वी पर्यंत पास करण्याचं, उत्तीर्ण करण्याचं जे धोरण आहे ते कुठेतरी विद्यार्थ्यांना कुठेतरी हे करत आहे. आता परिस्थिती खूप बदललेली आहे. मध्ये कोरोनाचा काळ आला. कोरोना काळात मुलांना फक्त डॉट देऊन उत्तरं द्यायची होती आणि त्या काळात त्याच्यानंतर मोबाईल आला आणि मोबाईल, कोरोना, सरकारचा हा निर्णय आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज घडते ती म्हणजे दोन्ही पालक वर्किंग आहेत. दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे म्हणजे आई आणि वडील, हो, आणि त्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे पालकांना द्यायला वेळ नाही, लक्ष द्यायला वेळ नाही. आणि तिथे सगळा मोठा प्रॉब्लेम झालेला आज मुलांना. आज महाराष्ट्रात जेव्हा मी फिरतो तेव्हा वाईट वाटतं की 10वीत आलेल्या विद्यार्थ्याला मराठी लिहिता वाचता येत नाही अशी परिस्थिती आहे. कळलं का? सिंधुदुर्ग गेली 15 वर्ष SSC आणि 12वीच्या बोर्डात प्रथम येतो. शाळांचे निकाल 100% लागतात, पण वाईट वाटतं मुलांना काही येत नाही अशी अवस्था आहे. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं. आणि आता पालक जोपर्यंत, आत्ताची परिस्थिती अशी आहे, माझा अनुभव असा आहे की पालक जोपर्यंत जागरूक होणार नाही ना तोपर्यंत विद्यार्थी तयार होणार नाही. तो रिझल्ट मिळवेल चांगला, मार्क चांगले मिळतील त्याला, पण पुढे काही त्याच्या आयुष्यात चांगलं घडेल असं दिसत नाही. जेणेकरून पालकांचं लक्षच मुलांकडे नाही. पालकांना माझं एक विनंती वजा सांगणं असं आहे की आज मुलांना आपण मोबाईल देतो, किती हजारांचा, 10, 15, 20, 25, 35, पण तो तेवढा मोबाईल दिल्यानंतर त्यांचं डोकं जर खोकं असेल तर तो मोबाईल देऊन काही उपयोगाचा नाही, तो काही कामाचा नाही आहे. माझं म्हणणं आहे आपण विविध सणांसाठी मुलाच्या इथून खालीपर्यंत कितीतरी खर्च करतो. माझं म्हणणं आहे की आपल्याला क्षमता ज्या आहेत त्या इथे आहेत. मेंदू आणि डोकं, मुलांच्या क्षमता ज्या आहेत त्या इथे आहेत. याला डेव्हलप करण्यासाठी काय तो खर्च करा. मुलांना संस्कार मिळाले पाहिजेत. जर तुम्ही चांगला माणूस घडवला नाही तर ते पैसे तयार करण्याचं मशीन तयार होईल.
त्या ते डिग्रीचा नुसतं काही पैसे उपयोग होणार नाही. होणार नाही. माणुसकी विसरेल आणि माणुसकी विसरलेला माणूस जगाला त्याचा काही उपयोग होत नाही. आता आणि एक गोष्ट बघितली आम्ही, आता कसं आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हा एक भाग आहे कॉम्प्युटरचा ज्ञान, आणि दुसरा भाग आहे तो कुठला, आकलन पद्धतीचा, घोकमपट्टीचा, आणि इथे मेंदूत सगळं साठवण्याचा. ह्या दोघांमध्ये फरक तो काय आहे? कसं आहे बघा, टेक्नॉलॉजीचं हे सांगतो मी तुम्हाला की तुमचे वडील काय जे 4वी 5वी 10वी 12वी काय जे शिकले असतील पाठांतर करून शिकले. तुम्ही कसे शिकलात? पाठांतर करून शिकलात. तुमची मुलं कशी शिकलात? पाठांतरच करताय. परंतु सायन्स आज एवढी डेव्हलपमेंट करते आहे की ते पिढ्यानपिढ्या आम्ही पाठांतराची पद्धत वापरतो. पण आज सायन्समध्ये जे काय आलं आहे, आज टेक्नॉलॉजीमध्ये जे काय आलं आहे ते उद्या चालेल की नाही माहिती नाही. मग आता निमॉनिक्स नावाचं एक सायन्स आहे. निमॉनिक्स हे सायन्स ॲक्च्युली स्मरणशक्तीचं सायन्स आहे. हे जर अभ्यासाला वापरलं गेलं तर तुम्हाला पाठांतर करायची गरज लागणार नाही. हे मुलांच्या अभ्यासामध्ये आज इन्क्लूड करणं गरज आहे. आणखीन एक गोष्ट मी हे केली, बारकाईनं बघितलं की तुमच्याकडे एक असा एक प्रकार चालतोय की 10 मिनिटात पाढे, सगळे न येणारे पाढे मुलांना आकलन. तेच मगाशी सांगितलं मी की पाढे पाठांतर नाही, आम्ही आता जे क्लासेस करतोय त्याच्यामध्ये आम्ही 20 दिवसांचा क्लास करतोय. या 20 दिवसामध्ये पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन, पुढचे 4 दिवस पाढे, असे पाढे की तुम्हाला कोणताही पाढा 30 सेकंदात करता येतो. कोणताही पाढा 3 अंकी 4 अंकी सुद्धा पाढा तुम्हाला 30 सेकंदात येस करता येतो. काय त्याच्यानंतर ते 4 दिवस पाढ्यांचे होतं. पाढे आल्यामुळे मुलांमध्ये एक असं वातावरण निर्माण, एनर्जेटिक होतात ते मुलं. काय आणि दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पांबरोबर कॉम्पिटिशन करायला लागतात की तू मला आकडा सांग, मी तुला पाढा तयार करून दाखवतो. अशा पद्धतीची स्पर्धा सुरू होते. आणि त्याच्यानंतर दुसरे जे 5 दिवस आहेत त्या 5 दिवसात आम्ही गणित घेतो, ज्यामध्ये गुणाकार, भागाकार, वर्गमुळं, घनमुळं. आता जी मंडळी इंग्लिश मिडियममध्ये आहेत त्यांना हे कळणार नाही. स्क्वेअर रूट, क्यूब रूट, हे जे प्रकार आहेत हे सोडवायला 3-3, 4-4 मिनटं मुलं घेतात. अगदी 10वीतलं मुलसुद्धा 3-3, 4-4 मिनटं घेतं. परंतु आमच्या क्लासमध्ये ते फक्त 30 सेकंदात सोडवतात. 31 सेकंद लागणार नाही एवढी गॅरंटी. म्हणजे गणित सोडवणं, कुठलं पण गणित द्या. आणि असा एक तुम्ही प्रयोग पण केलात, आणि तो कुठे केलात तुम्ही? एक नॅशनल लेवलचा कार्यक्रम, साबळेंचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमात तुम्ही तुमच्या मुलीला सोबत घेऊन हा एक प्रयोग केला. तो वेगळा प्रयोग, तो गणिताचा नव्हे, तो स्मरणशक्तीचा, ज्याच्यामध्ये भरत जाधव, सुकन्या काळन आणि पेम अशी बरीच मंडळी, जवळजवळ 10-15 मंडळी होती. त्यांनी आम्हाला 20 प्रत्येकानं, म्हणजे तुम्ही एक शब्द, त्यांनी एक शब्द, त्यांनी एक शब्द, त्यांनी एक शब्द, असे 20 शब्द दिले. आणि ते 20 शब्द दिल्यानंतर माझ्या कन्येने ते 30 सेकंदात त्यांना सगळे शब्द सरळ, सगळे शब्द उलटे आणि त्यांनी विचारलेले मधले सुद्धा शब्द सांगितलेले आहेत. ते जे सांगत होतो मी तुम्हाला निमॉनिक शास्त्र, त्या निमॉनिक शास्त्राच्या मदतीनं हे काम केलं जातं. पाठांतर करायची गरज नाही. तुम्हाला डायग्राम सुद्धा जो पाठच करता येत नाही तो पण लक्षात ठेवता येतो. डायग्राम लक्षात ठेवता येतो. काय जे पाठ न हो पाठ करायचंच नाहीये. पाठ करायचंच नाहीये. तुम्ही, तुमचे कान आहेत, तुमचे डोळे आहेत, ते तुमच्या वापरण्याच्या क्षमता ज्या आहेत त्या वाढवा. म्हणजे हा एक वेगळा प्रयोग आहे. हा, ज्याच्यामध्ये तुमच्या कानाची क्षमता वाढवली की तुम्हाला ऐकायला, 100 मुलं गोंधळ करतायत तरी पण तुम्हाला ते ऐकायचंय, तर ते तुम्हाला ऐकायला येतं. काय आणि त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला पाठ करायची गरज. तुम्ही शिक्षक शिकवताना नुसतं ऐकण्याचं काम जरी व्यवस्थित केलं तरी तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये 50% जास्त फरक करू शकता. म्हणजे हा एक वेगळा प्रयोग शिक्षणातला, अगदी, जो तुम्ही बऱ्या पद्धतीनं विद्यार्थ्यापर्यंत मांडताय. हो. आणि विद्यार्थी त्याचं आत्मसात केल्याच्या नंतर एक वेगळं काहीतरी त्याच्यातनं निर्माण होतं. हो हो. आता मी याच्यावर पण बघितलंय, फेसबुकवर पण तुमचे की पाठांतर की अवघ्या मिनिटात पाठांतर. हो हो हो. हा एक प्रयोग, म्हणजे त्या पद्धतीने ना 2 तासांचा अभ्यास अर्ध्या तासात करता येतो. आणि एरवी काय असतं की
पाठांतरासाठी मेहनत करावी लागते आपल्याला, पण इथे आम्ही विसरायला मेहनत करावी लागेल असं सांगतो. म्हणजे जे त्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलात तर तो तुम्हाला विसरायला वेगळी मेहनत करावी लागेल. म्हणजे तुमची इच्छा असली तरी तुम्ही तो विसरू शकत नाही. आम्ही मुलांना सांगतो, एक पॅराग्राफ आहे 100 शब्दांचा, तो पॅराग्राफ आम्ही आज शिकवतो मुलांना आणि दुसऱ्या दिवशी विसरून यायला सांगतो. म्हणजे हा वेगळा प्रयोग, तुम्ही घरून पाठांतर करून नव्हे तर विसरून या म्हणून सांगतो, विसरून दाखवा तुम्ही. हो हो. आणि मुलं म्हणतात, सर हे विसरणं कसं शक्य आहे, ते विसरायचं कसं ते सांगा म्हणतात. आणि ते इथे पालकांची हे आम्ही प्रत्येक क्लासमध्ये पालक कंपल्सरी ठेवलेले आहेत. का तर मुलांची प्रॅक्टिकली कॅपॅसिटी काय आहे ती पालकांनी बघावी, हे पालकांनी बघावं. आता एक मला सांगा, आता बघा महाराष्ट्र हा खूप मोठा आहे. तसं बघितलं तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि खूप लांबचा प्रवास असतो, बऱ्याच वेळा बाहेर राहावं लागतं या कार्यक्रमांनिमित्त. अशा वेळी तुमच्या धर्मपत्नी किंवा तुमच्या जे अर्धांगिनी आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला कशा प्रकारचं सहकार्य मिळतं? तिचं सहकार्य जर म्हणालात तर खरं सांगतो तुम्हाला की आज माझे बाबा 85 वर्षांचे आहेत, आई माझी 80 वर्षांची आहे आणि ती आज घर सांभाळते सगळं, कळलं का? तोच तिचा या सगळ्यामध्ये सिंहाचा वाटा आहे की जेणेकरून म्हणजे तिकडे पण पाहणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. काय म्हणजे तुमचं पाठबळ जे आहे नाही अजिबात, मी घरातून बाहेर पडल्यावर त्या बाबतीत मला टेन्शन नसतं. भक्कमपणे तुम्हाला सगळं पाठबळ मिळतं. अगदी. आता मला एक सांगा, हे सगळे प्रयोग तुम्ही करता, ह्या प्रयोगामध्ये नवीनतम काहीतरी करावं लागतंय का? हे म्हणजे कसं असतं, टेक्नॉलॉजी बदलत असते की ऍडव्हान्स काहीतरी द्यावं लागतं, त्या दृष्टीने तुम्ही कधी विचार करताय का? त्या दृष्टीने विचार करायचा झाला तर पहिला सुरुवातीला जो 9 तासांचा कार्यक्रम मी तयार झाला म्हणालो, तो 9 तासांचा कार्यक्रम आज 9 तासांचा नाही, आज 20 तासांचा कार्यक्रम आहे. काय आणि त्याच्यामध्ये दरवर्षी काहीतरी नवीन 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 करत, आज पहिला कार्यक्रम अस्तित्वातच राहिला नाही. सुरुवातीला जे काही केलं होतं 3 दिवसांचा कार्यक्रम, तो कार्यक्रम आज अस्तित्वातच नाही. आज सगळ्या टोटल नवीन गोष्टी आहेत, त्याच्यात बदल झालेला आहे. हो 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 बदल झालेला आहे. म्हणजे कसं असतं, विद्यार्थ्यांना एक रोजची पद्धत असते आकलनाची किंवा माइंड मध्ये ठेवण्याची, पण आज त्याच्यात आणखीन ऍडव्हान्स आपण काहीतरी वापरतो, खूप गोष्टी आलेल्या आहेत, खूप, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना सोपं होत आहे. सोपं म्हणजे असं की मुलं विश्वास पण ठेवू शकणार नाही की हे मी एवढ्या वेळेत पाठ केलं. अशा पद्धतीचे कन्सेप्ट आज क्लासमध्ये राबवले जात आहेत. आता मला एक सांगा, गोव्यात अनेक शाळा आहेत, अनेक विद्यालय आहेत, सरकार दरबारी असा काहीतरी प्रयत्न झालाय का तुमचा की सरकारने यामध्ये काहीतरी हे करावं किंवा सरकारच्या ह्याच्यात आपण योगदान द्यावं? नाही, असं काहीतरी मी असा प्रयत्न केला नाही आणि मला वाटतं मी करू पण नाही. म्हणजे मला याच्यात जायचं पण नाही आहे. कारण शेवटी काय होतं, ती मनाची इच्छा पाहिजे समोरच्याची, ते सरकारच म्हणून नव्हे. आता मी कुठे जाणं टाळतोय, आता लोक मला फोन करून बोलावतात, अप्रोच होतात. मी सुरुवातीचा काळ मी खूप फिरलो. म्हणजे मी जेव्हा गोव्यातून सिंधुदुर्गात शिफ्ट केलं तेव्हा 3 वर्ष मी नुसता फिरतच होतो. आज मला फिरायची गरज नाही. त्यावेळी तुम्ही प्रचंड भ्रमंती केली. हो 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 हो. अख्खा सिंधुदुर्ग 3 वर्ष मी नुसता फिरतच होतो, कळना. पण आता नाही. आता सिंधुदुर्गात जास्त कार्यक्रम नाहीत, होतही नाहीत. बाहेर कार्यक्रमांची रेलचेल जास्त आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. हो. अगदी अमरावतीमध्ये सुद्धा मध्यंतरी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो आणि 10 कार्यक्रम करून परत आलो. म्हणजे एका ठिकाणी बघितल्याच्या नंतर दुसरे लोक अप्रोच होतात आणि सांगतात की आमच्या इथे तुम्ही कार्यक्रम करा. असं. येस. आम्ही या माध्यमातून एक सांगू इच्छितो की गोव्यातले पालक, गोव्यातले शिक्षक, गोव्यातले विद्यार्थी या लोकांनी ह्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी पांचाळ यांच्याशी संपर्क साधावा. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्या गोव्यातलं एक व्यक्तिमत्व जे बाहेर महाराष्ट्रात एवढं नाव कमावत आहे, गोव्यातही त्यांचे चांगले कार्यक्रम हवेत आणि जेणेकरून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, त्यासाठी शैक्षणिक संस्था आणि मी असंही म्हणेन त्याच्या पुढे जाऊन की जमलं तर सरकारनेही या गोष्टीकडे लक्ष द्यावं, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती करणं आम्हाला शक्य होईल. पांचाळ, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं
शैक्षणिक पद्धती कशा पद्धतीने म्हणजे सुटसुटीत करायच्या आणि सोप्या करून विद्यार्थ्यांना सांगायच्या, जेणेकरून विद्यार्थी अपग्रेड होईल आणि विद्यार्थ्याचं भवितव्य सुकर होईल. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. एवढंच नव्हे, आता आम्ही असंही म्हणू की गोव्यात तुमच्या या जे बुद्धिमत्ता आहे किंवा तुमचे जे कार्यक्रम आहेत ते जास्तीत जास्त व्हावेत गोव्यात. त्याचबरोबर गोव्याच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा आणि गोव्यातली शिक्षण पद्धती जी आहे ती अपग्रेड व्हावी अशी आम्ही मनापासून इच्छा बाळगतो. त्याचबरोबर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होतात, आता तुमचे कार्यक्रम विदेशातही व्हावे अशी एक इच्छा आम्ही बाळगतो, जेणेकरून तुमच्या कामगिरीचा अभिमान आम्हाला बाळगता येईल. खूप एवढं सांगून आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतोय. आपल्या चॅनलने मला इथे बोलावलं आणि माझ्याशी हा संवाद साधायचा, माझ्या नावाचा यासाठी विचार केलात, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी आपले आभार मानणार नाही, मी चॅनलच्या ऋणात राहणं पसंत करीन. खूप खूप धन्यवाद सर.